नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व स्पर्धा परीक्षेसाठी एक महत्त्वाचा विषय पाहणार आहोत, गणित. त्यामधील एक उपघटक आहे शेकडेवारी. यातील आपण पहिला पार्ट जो आहे तो अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण बेसिक शेकडेवारी हा पहिला त्याचा भाग आहे तो आपण पाहायचा आहे आणि हा आपला दुसरा भाग आहे. शेकडेवारी हा जो विषय आहे मित्रांनो, जवळपास 6 ते 8 एवढ्या मार्कांसाठी हा परीक्षेत विचारण्यात येणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शेकडेवारी जर जमल तर तुम्हाला 6 ते 8 मार्क तुमच्या हातात असणार आहेत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे शेकडेवारीवरचा. एका स्पर्धा परीक्षेत एकूण गुणांच्या 74% गुण मिळवल्यास परीक्षेतून अपेक्षित पदाकरिता निवड होते. तर परीक्षेचे एकूण जे गुण आहेत ते आहेत 1400, म्हणजे 1400 गुण असतील. तर निवड होण्यासाठी किमान गुण किती मिळालेले विद्यार्थी पात्र ठरणार आहेत? पहा, शेकडेवारीतील महत्त्वाचा घटक आहे. या ठिकाणी आपल्याला गणित दिलेला आहे. पहा, एकूण किती आहे? 74 जर आपल्याला टक्के मिळाले तर आपण पात्र होणार आहेत. आणि कितीपैकी? तर आपल्याला कमीत कमी किती गुण, म्हणजे किती मार्क्स आपल्याला मिळवावे लागतील त्यावेळेस आपण पात्र होऊ. आपल्याला पर्याय देखील दिलेले आहेत. तर पहा, यामध्ये आपल्याला काय आहे? शेकडा गुण पात्र होण्यासाठी. पहा, पात्र होण्यासाठी शेकडा गुण जे आहेत ते दिलेले आहेत आपल्याला 74%. आणि किती पैकी आहेत? पहा, किती गुणांपैकी, म्हणजेच टोटल जे गुण आहेत ते आहेत आपले 1400 एवढे गुण आहेत. शेकडा गुण आपल्याला 74 आणि टोटल जे मार्क आहेत ते आहेत 1400 पैकी आपल्याला किती असणार आहेत? तर पहा, पात्र होण्यासाठी आवश्यक गुण किती आहेत? पहा, यामध्ये आपल्याला एकूण गुणांच्या किती आहे? एकूण गुणांच्या किती टक्के? 74%. एकूण गुणांच्या 74%. पहा, एकूण गुण किती आहेत आपले? 1400. याचे 74% किती? आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारला आहे. पहा, 1400 गुणिले 74 याला भागाकारात 100. 100 का घेतले आपण? टक्केवारीमध्ये आहेत आपल्याला म्हणून 100 घेतले आहेत. आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे? पहा, 14 गुणिले 74 हे आपलं उत्तर येणार आहे. पहा, करून घेऊया आपण. 74 गुणिले 14. तर पहा, 1036 हे आपलं उत्तर असणार आहे. पात्र होण्यासाठी किती आहे आपल्याला? 74%, म्हणजे आपल्याला 1400 पैकी 1036 एवढे गुण घ्यावे लागतील. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. 1036 गुण, त्यावेळी आपण पात्र ठरणार आहोत. पर्याय क्रमांक किती आहे? पर्याय क्रमांक 4 आहे. मित्रांनो, याच पद्धतीचे आपल्याला सोपे सोपे गणित विचारले जातात. फक्त हा जो प्रश्न आहे हा आपल्याला फक्त वाढवून दिलेला आहे. यामध्ये फक्त आपल्याला विचारला आहे टक्केवारी दिली, एकूण गुण दिले. तर आपल्याला टक्केवारी म्हणजे किती गुण हे आपल्याला शोधायचं होतं. एकदम सोपं होतं. आपण दुसरं गणित पाहणार आहोत. तर पहा, प्रश्न आपला दुसरा आहे. एका पुस्तकाची किंमत 225 रुपये होती, पण भाववाढीमुळे या किमतीमध्ये 5% वाढ झाली. तर पुस्तकाची नवीन किंमत किती असणार आहे? पहा, पुस्तकाची जुनी किंमत, लक्षात ठेवायचे, जुनी किंमत किती आहे? जुनी किंमत 225 रुपये. ही भाववाढीमध्ये वाढ किती झाला आहे? 5% वाढ झाला आहे. आपल्याला नवीन किंमत पुस्तकाची विचारली आहे. पहा, नवीन किंमत आपल्याला काढायची आहे. या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे? जुनी किंमत 225, वाढ 5%, नवीन किंमत आपल्याला काढायची आहे. तर पाहून घेऊया आपण गणित कसं सोडवायचं. पहा, यामध्ये आपल्याला काढायचं काय आहे? पुस्तकाची झालेली वाढ, पुस्तकाची किमतीत झालेली वाढ आपल्याला काढायची आहे, म्हणजे पुस्तक कितीला जाणार आहे झालेली वाढ. या ठिकाणी पहा, आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे मित्रांनो? सर्वात आधी आपल्याला पुस्तकाची जी ओरिजिनल किंमत आहे, पहा, ओरिजिनल किंमत याला गुणाकारात काय आहे? शेकडा त्याची वाढ झालेली टाकायची आहे. पहा, ओरिजिनल किंमत किती आहे पुस्तकाची? 225 रुपये. याला गुणाकारात शेकडा वाढ किती आहे? 5% एवढी शेकडा वाढ आहे. लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी 225 गुणिले 5 आणि शेकडा किती आहे? 5, म्हणजेच उत्तर येणार आहे. पहा, 5 1 5 आणि 5 20 100, म्हणजे 20 5 100. आपल्याला किती येणार आहे? 225 भागाकारात 20 एवढं उत्तर आपल्याला मिळालं आहे. 225 भागिले 20. पण आपल्याला हे आता गुणाकार करून आपल्याला शेकड्यामध्ये याचं रूपांतर करायचं आहे. तर पहा, आपण करून घेऊया. म्हणजे याला काय करावं लागेल आपल्याला? 225 20, पहा, याला गुणावं लागेल आपल्याला 5नी, त्यावेळी आपल्याला 100 हे शेकडा मिळणार आहे. याला गुणाकारात 5. तर 225 गुणिले 5, उत्तर किती येणार आहे? 1125. म्हणजेच पहा, 1125 भागिले 100. लक्षात ठेवा, 1125 भागिले 100 म्हणजेच किती आलंय? 11.25.
आणि आपल्याला पुस्तकाची ओरिजिनल किंमत किती दिली आहे पहा, ओरिजिनल किंमत आहे 225 अधिक 11.25 म्हणजेच पहा 225 आणि 11 किती झाले 236 236.25 एवढी ही जी आहे ही पुस्तकाची नवीन किंमत असणार आहे। महत्वाचा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक किती आहे, पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर येणार आहे, पर्याय क्रमांक 2। यानंतर आपण तिसरं गणित पाहणार आहोत। तर पहा गणित सोपं आहे, गणित आहे तिसरं। 720 डेकामीटरच्या रस्त्यापैकी 42% रस्त्याचे सुशोभीकरण झाले आहे, तर किती मीटर रस्त्याचे सुशोभीकरण होणे बाकी आहे। पहा किती आहे 720 डेकामीटर, त्यापैकी किती आहे 42% काम झालेलं आहे, तर किती टक्के काम बाकी आहे आपल्याला विचारलं आहे। लक्षात ठेवायचंय 1 डेकामीटर, पहा 1 डेकामीटर बरोबर असतं 10 मीटर म्हणजे 1 डेकामीटर। लक्षात ठेवायचंय यामध्ये किती आहे आपल्याला 720 डेकामीटर दिलेलं आहे, म्हणजे आपल्याला गणित असं करून घ्यावं लागेल 720 याला गुणाकारात 10 म्हणजे याला आपल्याला मीटर मध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे, म्हणजेच किती आहे 7200 मीटर। तर आपण गणिताच्या प्रत्येक नवीन स्टेप जे येणार आहे त्यामध्ये 7200 मीटर असा उल्लेख करणार आहोत, कारण आपण 720 जे डेकामीटर आहे त्याचं रूपांतर आपण मीटर मध्ये केलं। 1 डेकामीटर म्हणजे 10 मीटर। लक्षात ठेवायचे म्हणजे 720 गुणिले 10 म्हणजे 7200 मीटर हा जो आहे हा रस्ता आहे। यापैकी किती आहे 42% रस्त्याचं काम झालेलं आहे सुशोभीकरण करून, म्हणजे त्याला तर पहा यामध्ये 7200 चा आपल्याला 42% विचारला आहे, म्हणजे पहा सोडून घ्यायचं आहे 7200 गुणिले 42 याला भागिले 100। पहा हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, म्हणजे 72 गुणिले 42 एवढं उत्तर आपल्याला मिळणार आहे। आणि 72 गुणिले 42 बरोबरच किती आहे 3024 मीटर एवढं येणार आहे। पहा 3024 मीटर, पण आपल्याला टोटल रस्ता जो किती आहे हे जे 3024 आहे हे जे आहे हे रस्त्याचं काम झालेलं आहे, काम झालेलं आहे म्हणजे जे की सुशोभीकरण झालेलं आहे 3024 मीटर म्हणजे 42% हे काम पूर्ण झालेलं आहे। तर उरलेलं किती आहे आपल्याला पाहून घ्यायचं आहे। टोटल रस्ता आहे 7200 मीटरचा, त्यापैकी काम आहे 3024 मीटर झालेलं आहे। तर यामधून वजाबाकी केल्याच्या नंतर जे काम उरणार आहे ते आपला रस्त्याचं काम होणं बाकी आहे। 7200 मधून 3024 हे वजा केले म्हणजेच 4176 मीटर रस्ता याचं सुशोभीकरण बाकी आहे, म्हणजेच एवढं काम बाकी आहे 4176 मीटर। पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असणार आहे, पहा पर्याय क्रमांक 2। यानंतर आपण चौथं गणित पाहणार आहोत। तर पहा प्रश्न थोडासा वेगळा आहे। 133/700 या अपूर्णांकाचे शेकड्यात रूपांतर करायचं आहे आपल्याला। हे जे अंक दिला आहे अपूर्णांक 133/700 याचं आपल्याला शेकड्यामध्ये रूपांतर करायचं आहे, म्हणजे टक्केवारीमध्ये रूपांतर त्याचं आपल्याला करायचं आहे। पहा आपण सोडवून घेणार आहोत 133/700। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं मित्रांनो, एकतर छेदाला 100 मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे, म्हणजेच काय येणार आहे आपल्याला एकतर भाग द्यावा लागणार आहे। त्यामध्ये आपण पहा 133/7 त्याच पद्धतीने 700/7 म्हणजेच आपला छेद जो आहे तो टक्केवारीमध्ये 100 येणार आहे। पण त्याआधी आपण दुसरी एक स्टेप आपण अवलंबणार आहेत। पहा स्टेप म्हणजे काय आहे 133 आपल्याला 700 चे अवयव पाडायचे आहेत, म्हणजे किती 7 गुणिले 100 म्हणजे 700 हे देखील आपलं बरोबर असणार आहे। म्हणजे आपण 700 चे अवयव पाडून घेतले। तर पहा त्याच पद्धतीने आपल्याला मग आता 133 चे पाडून घ्यायचे आहेत, म्हणजेच 7 गुणिले 19 म्हणजे 133 आणि 7 गुणिले 100 म्हणजे 700। तर हे आपल्याला एवढं मिळणार आहे। त्यामध्ये पहा हा 7 गेला, हा 7 गेला, खाली उरलं 19/100 म्हणजेच किती उत्तर आलं पहा 19%। पर्याय क्रमांक 3 एवढं आपलं उत्तर येणार आहे। आपण फक्त काय केलं की एक तर 700चं रूपांतर आपण 100 मध्ये आणलं आणि 133चं रूपांतर आपण 7 मध्ये आणलं, म्हणजेच आपण याची शेकड्यात रूपांतर केलं 133/700 म्हणजे छेद 700 बरोबर आले 19%। पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असणार आहे। तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा। टेलिग्राम चॅनल आहे आपलं मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे, चॅनलला देखील जाऊन जॉईन करा, म्हणजे तुम्हाला डेली PDF नोट्स त्या ठिकाणी मिळत राहणार आहेत। भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।